सज्जन श्रोते हो, आजपासून देवपाद म्हणजे ज्या अध्यायामध्ये देवाबद्दल सर्व वर्णन यथास्थित केलेलं आहे, आत्मोपनिषद मधील देवपाद पान 122 वरून प्रथम पासूनच आता आपण सुरुवात करणार आहोत, ते लक्षात घ्या. आणि देवपादाच्या आधी एक जी प्रार्थना आहे ती म्हणतो, त्यानंतर देव निरंतर भक्ताचे अंतरी म्हणतो आणि त्याचा अर्थ सांगतो, आणि आजचं आपलं जे निरूपण आहे ते इथेच थांबेल. तर देवपाद मध्ये प्रार्थना अशी आहे, की प्रार्थना आधी आपण परत म्हणूया, कारण प्रत्येक उपनिषदाच्या आधी प्रार्थना असते. तसंच हे आत्मोपनिषद आहे, त्याच्यामध्ये संतपाद देवपाद अशी 5 अध्याय आहेत, प्रकरण आहेत. तर देवपादाच्या आधी जी प्रार्थना आहे ती जरा ऐका. देवा मी तुम्हा प्रार्थितो, उत्तम सारे कानी पडावे, मंगल सुंदर डोळा यावे, स्थिर दृढ शरीरी तुम्हा बघावे, देव दत्त हे जीवन अमुचे, भजता भजिता तुम्हा सरावे, देवा मी तुम्हा प्रार्थितो. हे देव हो, देव म्हणजे दिव्यत्व, देव म्हणजे द्विती, देव म्हणजे संपूर्ण अस्तित्वाच्या मुळाशी असलेलं अविनाशी चैतन्य किंवा ब्रह्मप्रकाश. तर त्या अविनाशी चैतन्य देवाची आम्ही अशी प्रार्थना करतो की आमच्या कानावर नेहमीच उत्तम, ज्याचा बोध घेण्यासारखा, अंतरंगात बाणवण्यासारखा आहे, ते असे उत्तम बोलच आमच्या कानावर सदा सर्वदा पडावेत, आणि आमच्या डोळ्यांना सदा सर्वदा मन मंगल सुंदर असं जे असेल, सर्वार्थाने विश्वाला आनंददायी असेल, तेच दृश्य आमच्या डोळ्यासमोर यावे. इतकंच नव्हे तर आमचं शरीर दृढ आहे, शरीर ज्याला आपण म्हणतो दणकट आहे, बळकट आहे, जोपर्यंत अर्थातच आम्ही तरुण आहोत, झाल्यानंतर आम्ही सर्व समजण्याच्या दृष्टीने आकलन शक्तीला सुद्धा आम्ही टवटवीत आहोत, अर्थात स्थिर आणि दृढ शरीर आमचं आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुमचं भजन पूजन आमच्या हातून जोरदारपणे व्हावं. म्हणजे जोपर्यंत आमचा हा देह स्थिर आहे, आमची सर्व इंद्रिय दृढ आणि अर्थातच टवटवीत आहेत, चैतन्याने रसरसलेली आहेत, अशाच वेळेला खऱ्या अर्थाने आमच्याद्वारे तुझं कौतुक नित्य निरंतर केलं जावं, आणि स्थिर दृढ शरीरी तुमचं भजन करत करत करतच एक दिवस आमच्या नकळत आमच्या या देहाचे पतन व्हावे. म्हणजे कारण हे देवा, हे संपूर्ण जीवन तुमच्यातून आम्हाला प्राप्त झालेलं आहे. ब्रह्मचेतनेतूनच आम्ही माणूस म्हणून इथे उत्क्रांत, सर्वाधिक उत्क्रांत माणूस म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. तर सर्वाधिक उत्क्रांत जीवनाची, मानवी जीवनाची देणगी ज्या देवाने आम्हाला दिली, त्या देवाला आम्ही प्रार्थना करीत आहोत की हे देवा, आमच्या कानावर नेहमीच उत्तम, ज्या योगे जीवनाची धन्यता, जीवनाची सुफल संपूर्णता प्राप्त होईल, अशी नेहमीच देववचने, ऋषी वचने, संत वचने आणि साधू संतांचा उपदेश आमच्या कानावर पडावा, आणि आमच्या डोळ्यासमोर हे भगवंता तू नेहमीच आनंददायी, अखंड, परिपूर्ण, भेदाभेद रहित, आणि जिथे सर्वत्र विश्वमित्रता आहे, सर्वत्र मैत्री आहे, असे दृश्य तू आमच्या डोळ्यांना दाखवावीस. आणि आमचे शरीर स्थिर आहे, दृढ आहे, आमची चेतना जोपर्यंत रसरशीतपणे कार्य करीत आहे, तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं भजन चिंतन अत्यंत जोरकसपणे, अत्यंत उत्साहाने आमच्या द्वारे व्हावं. आणि असं करता करता हे देव हो, तुम्ही दिलेलं जीवन, तुमचे भजन करता करता एक दिवस अचानक अदृश्य व्हावे, म्हणजे आमच्या नकळत आमचं देह पतन व्हावं. म्हणून ही प्रार्थना नीट ऐका. देवा मी तुम्हा प्रार्थितो, उत्तम सारे कानी पडावे, मंगल सुंदर डोळा यावे,
स्थिर दृढ शरीरी तुम्हा बघावे देव दत्त हे जीवन अवघे भजता भजिता तुम्हा सरावे देवा आम्ही तुम्हा